रिडेव्हलपमेंट करताना कोणकोणते कागदपत्र लागतात? तुमच्या मनात जर रिडेव्हलपमेंट हा विचार आला तर माझ्यामध्ये तुम्ही 2 प्रकारचे डॉक्युमेंट्स जमा करायला सुरुवात करायला पाहिजे. फर्स्ट इज सोसायटी आणि लँड रिलेटेड डॉक्युमेंट, जे सामूहिक आहेत, म्हणजे त्या सोसायटीसाठी लागू होतात. आणि सेकंड आहे फ्लॅट रिलेटेड किंवा तुमच्या युनिट किंवा शॉप किंवा ऑफिस रिलेटेड डॉक्युमेंट. आता पहिले आपण समजून घेऊया की सोसायटी रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कन्व्हेन्स झाले की नाही, हा अगदी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अच्छा, कन्व्हेन्स झालं की नाही, हे जनरली कॉपरेटिव्ह सोसायटी असेल तर लोक समजतात, अच्छा आमच्याकडे कन्व्हेन्स डीड आहे म्हणजे कन्व्हेन्स झालेलं आहे. पण तुमचं अपार्टमेंट असेल तर तुमच्याकडे डीड ऑफ डिक्लरेशन असेल म्हणजे ते कन्व्हेन्स आहे. सो बेसिकली अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लरेशन, सोसायटीमध्ये कन्व्हेन्स डीड. तर हा अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. इनफॅक्ट कन्व्हेन्स नसेल तर रिडेव्हलपमेंटसाठी नका जाऊ, बिकॉज इट विल नॉट हॅपन, कारण ते जमीन तुमच्या नावानी नाही आहे. तर कन्व्हेन्सचा सिम्पल डेफिनेशन इज खरेदी खत, म्हणजे जमिनीचा खरेदी खत आमच्या नावानी आहे, सोसायटीच्या नावानी आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इज कन्व्हेन्स. सेकंड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे प्रॉपर्टी कार्ड, मध्ये तुमचं नाव लागलं आहे का. तर 7/12 बंद होऊन तुमच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये तुमचं नाव लागलं की नाही, हा आय थिंक सेकंड डॉक्युमेंट आहे जे तुम्ही बघायलाच पाहिजे. थर्ड आहे की तिकडचं इंडेक्स टू, खरेदी खत, NA, कॉर्पोरेशन टॅक्स, हे सगळे आहे का तुमच्या नावाने किंवा सोसायटीच्या नावाने. फोर्थ आहे डिमार्केशन. ओके, तर जनरली जेव्हा हे बिल्डिंग बांधलं असेल तेव्हा एक डिमार्केशन झालं असेल, पण लेटेस्ट डिमार्केशन असणं खूप गरजेचं आहे. डिमार्केशन कशासाठी गरजेचं आहे की पेपरमध्ये जे क्षेत्रफळ आमचं दाखवतायत ते ॲक्च्युली जागेवरती आहे की नाही हे आपल्याला बघावं लागेल. नाहीतर जनरली पेपरवरती किंवा जागेवरती जे काही कमी आहे याच्याप्रमाणे तुम्हाला FSI मिळतो. सो बेसिकली यू नीड टू बी व्हेरी क्लिअर की माझं जागा किती आहे. सो हे काही डॉक्युमेंट जे आहे ते सोसायटीसाठी आहे. इनफॅक्ट याचं आम्ही एक कम्प्लीट चेकलिस्ट कमेंटमध्ये पण टाकतो, तर ते तुम्ही वापरा ॲज अ चेकलिस्ट. सेकंड आहे फ्लॅट. तर फ्लॅट ओनरमध्ये हू इज द ओनर हे तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागतं. तर इंडेक्स टू कोणाच्या नावानी आहे, लाईट बिल कोणाच्या नावानी आहे, प्रॉपर्टी टॅक्स कोणाच्या नावानी आहे, सक्सेशन झालं आहे का, जर वडील आहेत किंवा आई आहे त्यांच्या नावावरती आणि ते हयातीत नाही आहे तर त्यांचं सक्सेशन जे आहे त्या हायरच्या नावानी हा घर झालेला आहे का, जर त्यांना बहीण किंवा भाऊ आहेत त्यांचा हक्क सोडपत्र आहे का, किंवा त्यांनी हे याच्यावरती हक्क सोडले का, किंवा एकाच भावाच्या नावाने केलं आहे का, आईच्या नावाने केलं आहे का, हे आपल्याला करावं लागेल. तर फ्लॅट आणि युनिटमध्ये एक गोष्ट सिम्पल लक्षात ठेवा, ओनर कोण आहे हे आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे आणि त्या ओनरचं नाव त्या इंडेक्स 2 मध्ये आपल्याला लावायला लागेल. आणि हा 2 पेपरचे लिस्ट हे तुम्ही तयारी ठेवलात तर रिडेव्हलपमेंट अजून जास्त सोपं होईल आणि अजून जास्त फास्ट होईल.